गटप्रमुखांचाही मेळावा घेणार आहे, पण त्याला अजून काही थोडे दिवस जाऊ द्यावे लागतील. तोपर्यंत मी खास करून तुमच्यावरती जबाबदारी टाकणार आहे. कारण विभाग प्रमुख म्हटल्यानंतर साधारणतः त्याच्याकडे 3 विधानसभा मतदारसंघ येतात. एक उपविभाग प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे साधारणतः 3 शाखा येतात. एक शाखा प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे एक महापालिका वॉर्ड येतो आणि उपशाखा प्रमुखाकडे मात्र 2 ते 3 मतदार याद्या येतात. बरोबर आहे? मग आता आदित्यने जे काही तुम्हाला दाखवलं हे काम वर्डीतलं आतापर्यंत त्यांनी गेल्या काही दिवसात केलेलं दाखवलं. अजून खोलवर जायचंय आपल्याला. तर अख्खी मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करायचंय आणि त्याची सुरुवात मुंबईपासून करायची. कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहितीये, खास करून 2 व्यापाऱ्यांचा. नाही ते तुमच्या मनातलं मला माहितीये, पण ते मी माईकवर नाही बोलू शकत. आजच एक जण येऊन गेला. आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही. सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या. पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे. आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार. आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते ते सोडून द्या. पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. बरं भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ. डोक्यावर फोड नाही तर दगडावर फोड, एकच आहे.